संबंधच ठेवत नाही, प्रथमारंभीच तो आपलं ते इलाज करते, ज्ञानी जीव आहे की नाही. तर चाहे छुटन या दुःखाच्या कचाट्यातून जर तुम्हाला सुटायचं असेल तर परखिले यमजाल की जौन दशा. परखून घ्या आता तुम्ही. यमजाल म्हणजे वासनेचं जाळ. जाळ किती प्रकारचं आहे? हां, कोणतं? हां, भंवरजाल बगुजाल आहे, बुडे बहुतच आहेत, दोनच प्रकारचं जाळ आहे. विषय जाल संसार में संसारी आसक्त, वाणी कल्पित जाल में योगी ज्ञानी भक्त. विषयांचं जे जाळ आहे त्या जाळ्यामध्ये संसारी लोक आसक्त आहे. संसारी लोक म्हणजे ज्यांना मुलं बाळं, पती पत्नी, घर दार, शेजारी पाजारी, नाते गोते, जाती रीती रिवाज, धर्म पंथ संप्रदाय लागू आहे त्यांच्यासाठी ते सगळे विषयाच्या जाळामध्ये खतम झाले, ज्यांना लागू आहे ते, आहे की नाही. आणि योगी ज्ञानी भक्त जे लोक आहे, कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, जपी तपी संन्यासी आहे, जे मोठमोठे अनेक प्रकारचा त्याग करणारे लोक आहे, ते वाणी कल्पित जाल में, काल्पनिक वाणीच्या जाळ्यामध्ये ते लोक फसून आहे. दोन जाळं आहे, खाणीचं जाळं, एक वाणीचं जाळं. खाणीचं जाळं दुःखाची उत्पत्ती स्थान आहे. खाणीच्या जाळ्यामध्ये फसलेले जीव याच्या जीवनात दुःखच तयार होत आहे. दुःख निर्माण होणं, उत्पत्ती, वृद्धी, स्थिती आणि नाश, चार अवस्था आहेत दुःखाच्या. दुःख प्रत्येक क्षणाला उत्पन्न करत आहे हा जीव जीवन जगत असताना, आणि त्याची वृद्धी होत आहे, त्याची स्थिती बनत आहे आणि त्याचा नाश होत आहे. तर अशा प्रकारे ह्या जाळ्याला तुम्ही जाणून घ्या. चाहे छोटन तो परखिले यमजाल की जौन दशा. ही दशा जर जाळत असाल तर तुम्हाला याच्यातून सुटता येईल. यासाठी हंसदेह हा 6वा देह आहे. पंचदेह ध्यास दुःख निर्माण करणार आहे आणि हंसदेह ध्यास दुःख मिटवणार आहे. तर हंसदेहाचे कोष्टक तुम्हाला पाठच आहे, नाही का. पृथ्वी आप तेज वायू आकाश 5 तत्वाचं आपलं शरीर आहे. या शरीरामध्ये आपल्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे या 5 तत्वांचे बंधनदायक जे धर्म आहे त्या धर्माने आपण या शरीराचा वापर करत आहोत. बंधनदायक धर्म कोणते? पृथ्वी तत्वाचा बंधनदायक धर्म कोणता आहे? कठोर. म्हणजे आपलं हृदय कठोर आहे. काय मी नाही त्याच्याशी, मी का म्हणून बोलू त्याच्याशी? काम आहे, काम आहे त्याचं, त्याच्या घरात मागायला जायचं आहे का मला? मी तसा माणूस नाही. कठोर म्हणजे नम्र नाही, विनय नम्रता नाही, मृदुता नाही, कोमलता नाही, आहे की नाही, माधुर्यता नाही, हे गुण नाही त्याच्यात. तर पृथ्वी तत्वाचा कठोर धर्म आहे कठोर स्वभावाने जीवन जगाचं. बोलणं कठोर, वागणं कठोर, खाणं कठोर, संबंध कठोर, त्याच्यामध्ये नम्रता, माधुर्यता, लहानपण नाही आहे, लीनता नाही आहे. आणि पृथ्वी तत्वांचा मोक्षदायक धर्म कोणता आहे? हा बंधनदायक धर्म झाला. कठोर अंतकरणाने वागले तर तुम्ही जागोजागी बंधनात पडाल, जागोजागी दुःखी व्हाल. मोक्षदायक धर्म कोणता आहे? क्षमा. पृथ्वी तत्वांचा शुद्ध तत्व कोणता? सत्य, विचारशील, दया, धीरज, हे 5 तत्व आहे. या पृथ्वी आप तेज वायू आकाशांच्या कठोर धर्मांनी जीवन जगणारे जे जीव आहे ते बंधनदायक कर्म करत आहे. आणि सत्य, विचारशील, दया, धीरज या 5 तत्वांच्या मोक्षदायक धर्माने जीवन जगणारे लोक बंधनातून निघत आहे. म्हटलं का? बंधनातून निघण्यासाठी, बंधनात टाकण्यासाठी बाहेरची शक्ती कोणतीच नाही. हे मानलेले देव आहे, मानमनांदी तुमची, बाहेर कुठेच नाही आहे. आपल्या समाजामध्ये अशी चालीरीती का अशी सवय होऊन बसली. आता अनंत महाराज आहे तुमच्या समोर, तर त्यांच्या वचनाचं तुम्हाला वचनाची श्रद्धा नाही, अनंत महाराजावर श्रद्धा आहे. अनंत महाराजावर पाया लागाल, अनंत महाराजाला डाळस घेऊन याल, तांदूळच घेऊन याल, पैसेच घेऊन याल, कपडेच घ्याल, ते सगळं कराल, पण वचनाचं काम आहे का? आता रामकृष्ण गेले आमच्या समाजामध्ये, मोहम्मद पैगंबर गौतम बुद्ध गेले, त्यांच्या पुण्यतिथ्या चालू आहे, त्याच्यासाठी तन मन धन व्यसन चालू आहे, पुरा दिवस त्याच्यासाठी कष्ट घेतो आपण, पण वचनाशी काम आहे का त्याचं? संतांच्या वचनाने तरुणोपाय होईल का त्या संतांच्या शरीरानं तरुणोपाय होईल? याची पूजा करून काय फायदा आहे संत? नाही का? काही फायदा नाही. तर संतांची जी वचन आहे ते आहे अविनाश. संत नाशमान आहे, हे अनंत महाराज नाशमान आहे, आज ना उद्या खतम होणारच आहे. पांडुरंग महाराज गेले, नानाजी महाराज गेले,
कबीर साहेब गेले, तुकाराम महाराज गेले, तुकडोजी महाराज गेले, आहे का आज? नहीं। जो हमारे पास है वो नज़र में नहीं आते, और जो हमारे पास नहीं है वो नज़र में आते हैं। कबीर साहेब म्हणते आमच्या जवळ जे नाही ना ते नजर. नागपूरची मावशी 12 वर्षांना आली, तिले 500 रुपयाची साडी, आणि याची शेजारी रोजच अंगण झाळते, तिले ब्लाऊजचा कपडा नाही घ्यायचा. काहून? ते मावस बहीण होय, ते कामी कोणीच नाही. तो तुम्ही ज्याला देव म्हणता ते तुमच्या कामी कोणीच नाही. कोरोना आला तर हात लावत नाही कोणी. येते का एखादा देव पाणी द्यायले? घरचे तर नाहीच लावत. एखादा देवाला का पाणी द्यायले? देवाचे दरवाजे बंद केले, कुलपं लावलं, बा त्यालाही बाहेर नाही घुसेल आणि यायला धसू दिलं आहे ना. तर एक नजरच तशी आहे का जी आपल्या जवळ आहे त्याच्यावर श्रद्धा नाही, आहे का. यात दुनियाचा खेळच तसा आहे ना. जवळची समजा जवळ आहे ते माती आणि दूर आहे ते सोनं, असं आहे. गेले ते महाराज मोठे, त्याच्या पुण्यतिथ्या, त्याच्यापैकी एखादा सज्जन त्याचे विचार सांगणार असेल, हे ते का ते आमच्याच गावचे हो, आमच्याच गावचे होते, हो आमच्यात एकदा शाळेत शिकला तो. म्हणजे मेलेल्याचा उदो आणि जगणाऱ्याचे हाल, जिवंताचे हाल आणि मेलेल्याचं उदो. आता दुर्गादेवीसाठी एखादी आपल्या गावात 4-2 बाया असेल तर तिला कोणी हुंगत नाही. दुर्गादेवी होऊन गेली, तिचे हे मिरवणं किती हजारो लाखो रुपये खर्च आहे. होऊन गेली ती, बरं तिच्यावर खर्च होत आहे, पण ती काहून दुर्गादेवी झाली याचं काही काम आहे का तुम्हाला? या काय वचनात काम? हां, ते नसेल ना नसान घासत तोंड, आम्हाला घासावंच लागते. त्याच्यासारखं वागून आमचं जमते का? नाही, घासावंच लागते वगैरे वगैरे. म्हणण्याचा मतितार्थ असा आहे की सत्य, विचारशील, दया, धीरज आणि पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे शरीर 5 तत्वांचं आहे. पण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांच्या गुणधर्माने जीवन जगणं त्याचं नाव आहे कच्चे तत्व. कच्चे कबीर साहेबांच्या भाषेत. आणि सत्य, विचारशील, दया, धीरज या तत्वाने जीवन जगणं याचं नाव पक्के तत्व आहे. का पहिल्या साकीत कच्चे तत्व आणि पक्के तत्व. कच्चे तत्व म्हणजे नाश होणारे, फुटणारे, नासणारे. पक्के तत्व म्हणजे कधीही नाश न होणारे, चिरकाळ टिकून राहणारे. संतांचे वचन हजारो वर्षापासून शिल्लक आहे. संत गेले ना मेले न राहिले, आले न गेले. असे किती संत ऋषीमुनी आपल्या भारतात आले, राहिले न चालले गेले, मेले. आता त्यांची राग दिसत नाही, पण त्यांचे वचन आज आहे की नाही? 1000 वर्षाचे वचन आहे. तर आता आपण त्या वचनावर आपली श्रद्धा आहे का? त्याच्यावर श्रद्धा आहे. हां, आपल्या जातीचा सेनानावी आहे त्याच्यावर, गोरा कुंभार आहेत त्याच्यावर, नरहरी सोनार आहेत त्याच्यावर, जाती जातीन वाटून घेतलेत. हे फक्त मेले मुर्दे, त्याचं वचनाचं काही काम नाही आपल्याला. आपली श्रद्धा, आपली भक्ती, आपली उपासना मेल्या मुर्द्याची आहे ना. तर कबीर साहेबाला ते मान्य नाही आहे. कबीर साहेब म्हणतात की ते जाना तुम्ही, सब मूर्छा भरम खोई के, शुद्ध होय सब संशय नशा. काय म्हणतात की तुम्हाला जर ही चाहना असेल, या बंधनातून निघण्याची चाहना असेल, तर परखिले यमजाल की जौन दशा. यमजालाची जी दशा आहे ती परखून घ्या. पटलं? जर ही दशा परखून घ्यात असाल तर सब मूर्छा भरम खोईके. मूर्छा म्हणजे मोर्चा, मोर्चा म्हणजे जंग. आपल्या अंतःकरणात जो जंग आहे, विकारांचा, विषयांचा, भावनेचा, छलकपटाचा, दुराग्रहाचा, अहंकाराचा, ममतेचा जो जंग चढलेला आहे, तो सब मूर्छा भरम खोईके. हा जंग आणि भ्रम, हे खोईके म्हणजे हरवून, नष्ट करून, त्याला दूर सारून शुद्ध होय जब संशय नशा. ही संशयाची जी नशा चढली आहे ती नष्ट होईल केव्हा? जर तुमचं अंतर्गत शुद्ध होईल तर. कशाने? नाना प्रकारचा चढलेला मोर्चा, जंग म्हणजे नासमज, समजूर आलेले पडदे, समजूर आलेलं आवरण, सब मूर्छा भरम खोईके, समजूर आलेलं आवरण आणि मनामध्ये झालेला भ्रम, भाषिक सुख आणि काल्पनिक प्राप्ती या जाळ्यामध्ये सापडलेले जे जीव आहे त्यांनी पारक ज्ञानांनी, परीक्षक ज्ञानांनी
आपलं अंतर्गत शुद्ध केलं तरच हा संशय नष्ट होईल, नाही तर होत नाही. म्हणून पृथ्वी तत्वांचा कठोर गुणधर्म कोणता आहे? पृथ्वी तत्वांचा बंधनदायक धर्म. जलतत्वांचा बंधनदायक धर्म कोणता आहे? शीतल, म्हणजे मंदबुद्धी. कठोर अंतःकरण, मंदबुद्धी, स्मरणच राहत नाही, भानच राहत नाही. जेवताना काय जेवावं, किती जेवावं, बोलताना काय बोलावं, किती बोलावं, संबंध ठेवताना किती ठेवावं, कसे ठेवावं, नाही का, व्यवहार करताना कसा ठेवावं, कसा करावं, कोणता करावं, कोणाशी करावं, याचं भान राहत नाही आपल्याला. याचं नाव आहे शीतल मंदबुद्धी. का तो मंद माणूस जी की हां किती पेटवा त्याला काही समजते का जी? काहीच समजत नाही. म्हणजे बुद्धी गहाण पडली. ते शीतल मंदबुद्धी. विस्मरण, कधी कोणा गोष्टी भान नाही, स्मरण नाही, याचं नाव शीतल. तर शीतल बुद्धी जी आहे ते बंधनदायक धर्म आहे जलतत्वाचा. अग्नितत्वाचा बंधनदायक धर्म कोणता आहे? उष्ण, तेज, तीक्ष्ण, उन्मट, उग्र स्वभावाचा. काय तो माणूस जी उग्र स्वभावाचा, बापा इस्त्याला हाती धरा, पण त्याला नाही धरत्या हाती. बापा त्याला काही जमतच नाही, तर येऊनच भडकते. आहे ना असे? तुमच्याकडे आहे की नाही का? आता आमच्या संबंधात काही काही दिसते आमचं तर आहे प्रत्येकाच्या जीवनात. असे उष्ण, प्रखर, तेज, तीक्ष्ण, उग्र स्वभावाचे लोक आहे. असा स्वभाव हा बंधनदायक स्वभाव अग्नी नावाच्या तत्वांचा धर्म आहे, बंधनदायक धर्म. आणि वायुतत्वांचा धर्म कोणता आहे बंधनदायक? चंचल, कधी स्थिर ना. आज एक बोलते, उद्या एक बोलते. का चाललं भाऊ? नाही ठीक आहे, मग येतो म्हणते का? हो येतो. मग 9 वाजता भाऊ येतो म्हणलं, पण का होते का दुपारी सांगतो बा, दुपारी. मग दुपारी फोन केला, येते का? नाही जी थोडीशी अडचण आली थोडीशी, मग नाही जमणार नाही जरा. मग संध्याकाळी भाऊ येतो, पण दुपारून येतो बा, दुपारून. म्हणजे दिवसातूनच किती निर्णय बदलते, काय त्याची चंचलता, स्थिरता कधीच नाही, कारण हा पराधीन जीव आहे. तर हे चंचल नावाचा धर्म हा वायुतत्वांचा बंधनदायक आहे. हे असे धर्म ठेवून तुम्ही जीवन जगत असाल, किती देवाची, पूर्ण देवाची पृथ्वी झालेली देवाची भक्ती कराल, पूजा कराल, पूर्ण इस्टेट खतम कराल, व्रतवैकल्य कराल, उपास तपास कराल, काही फायदा होणार नाही. आणि आकाश तत्वांचा मोक्ष बंधनदायक धर्म कोणता आहे? शून्य, गाफील राहणे. म्हणून कबीर साहेब म्हणतात, ह्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशांचे कठोर, शीतल, उग्र, चंचल आणि शून्य हे धर्म घेऊन तुम्ही या शरीराचा वापर कराल तर तुम्हाला बाहेरच्या कोणत्याही साधनेनी, भक्तीनी, पूजेनी, व्रतवैकल्यानी, भजनांनी, पूजनांनी, दानधर्मांनी, कोणत्याही व्यवहारांनी तुमच्या जीवनातलं दुःख जाणार नाही. त्यासाठी करावं लागेल सत्याचा धर्म आहे मोक्षदायक क्षमा. 24 तास क्षमा घेऊन जगा. जमते का जे हे तुम्हाला? जाऊ द्या ना. असं कसं जाऊ द्या म्हणता बाबाजी? महा काही गुन्हा आहे का जी त्याच्यात? तुम्ही तसेच बोलता तर असं कसं जाऊ दे म्हणता? आम्हाला चुपशाच्या बरं लागते. आहे ना, प्रत्येकाचं घ्या. तुमचं आता पती पत्नी नातं आहे, भाव बहिणीचं नातं आहे, शेजार संबंधाचं नातं आहे, तुम्हाला किती अडचणी आहे, पण भानच नाही अडचण कशामुळे ते. क्षमा शस्त्र जया नराची हाती, तया दुष्टप्रती काय करी. क्षमाशस्त्र हातात राहिलं तर कोणता दुष्ट तुमचं अनुचित करू शकते? ताकदच नाही कोणाची. पण शस्त्र आपल्या हातात नाही. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, धरा अखंडित शांतिरूप. कसे हवे आहे? पण पाहिजे ते नाही. नाही ना, असं कसं जी क्षमा? इतकं कसं काही? आम्हाला काय माणुसकीच नाही का? आम्हाला काय काहीच मान नाही का? हां, असं कसं म्हणता तुम्ही बाबाजी? ते तशा गोष्टी नका बोला आम्हाला. अरे जे जीवनामध्ये शस्त्र पाहिजे ते शस्त्र न घेता तुम्ही समजा मार्गाला चालले, कल्याणाच्या मार्गक्रमाला चालले, तर शस्त्रच नाही, काठीच नाही, साप आला, सिंह आला, दरोडा टाकणारा माणूस आला, त्याला पार करणं काही साधनच नाही, तर तुम्ही कशी यशस्वी व्हाल जीवनात? व्हाल का? नाही. सप्ते लघुता भली, लघुताचे आहे ना साक्या. आपण हे मूळ मुद्दे विसरतो. म्हटलं प्रत्येक ठिकाणी जरी क्लेश काळ पातला बहुत, तरी धैर्य न सोडावे यथार्थ, गुरु भजन पुण्य पंथ सोडूची नाही. किती क्लेश काळ आला, किती आपत्ती विपत्ती आली, किती प्रतिकूल परिस्थिती आली, तरी संतांचे वचन जे आहे ते शस्त्रासारखे वापरा, तुम्ही त्या प्रसंगातून पार व्हालच.
पण नेमकं आपलं कसं आहे, बाकीच्या वेळी शहाणपण येईल, पण आपल्या अंगावर त्यावेळेस शहाणपण नाहीत. एखाद्या घरी मोद बाई आता काल मरते, आता झालं तर झालं, जाणार जीव जाणारच होता, काल लढू का तब्येत खराब करते का म्हणते त्याले. याचं कोणी म्हणते हा लढते, हा त्याला सांभाळत नाही, तो शिकवते. मग जाऊ दे भाव जातात का तेवढे लढून का तब्येत खराब तो म्हणते मग याले. पण त्या प्रसंगात काही आठवते का तरी? मला आठवत नाही, त्याला आठवत नाही. म्हणजे असं आहे, प्रसंगावधान महत्त्वाचं आहे. तर आलेल्या प्रसंगामध्ये संतांनी दिले जे वचन आहे, संत वचन मानिती तोची सुखाचा. संतांचे वचन प्रत्यक्ष जीवन जगत असताना हा मनुष्य वापरत असेल तर फक्त सुखाची संगत त्याला मिळणार आहे. संतांच्या वचन दूर करून जर तुम्ही इतर संपत्तीवर, नात्या गोत्यावर मोह करत असाल, प्रेम करत असाल, तन्मनधन वेचत असाल, या इलाजानं काही तुमच्या जीवितातलं दुःख निघत नाही. मग जात बदला, धर्म बदला, गाव बदला, संगत बदला, पुन्हा का बदलाचं बदला, ते बदलून जमत नाही. बदलाचं असेल तर समज बदलावा लागेल. समजीनं दुःख होत आहे, समज चुकीची आहे आपली. पटलं का? तर अशा प्रकारे सत्य नावाचा जो तत्व आहे त्या तत्वांचा धर्म आहे मोक्षदायक क्षमा. विचार तत्व आहे त्याचा धर्म आहे मोक्षदायक कोणता? यथार्थ सत्य. यथार्थ सत्य याचा अर्थ का? कुठेही वाहत न जाणं. आपण कसं भावनेच्या आहारी वाहत जातो, कुठेही वाहत नाही न जाणं, याचं नाव यथार्थ सत्य. म्हणजे कोणताही प्रसंग हो, कोणतीही वेळ हो, चांगली अवस्था राहो की वाईट अवस्था राहो, अनुकूल असो की प्रतिकूल असो, काय शरीर चांगलं राहो धडधाड की बिमार असो, मरणाची जरी वेळ आली, अनेक आपत्ती विपत्ती आली, तरी पण तो जीव यथार्थ सत्य सोडणार नाही, वाहत जाणार नाही, भावनेची आहारी जाणार नाही. मनुष्य भावनेची आहारी जातो आणि मग काहीही विचित्र करीत सुटतो, हौशेला मोल नाही म्हणून. तर भावना विवशता आहे की नाही, भावनिक दशा, स्वप्निक दशा आणि या दशा आहे ना, गाफील दशा आहे ना, अबोध दशा, बौद्ध दशा, या दशा आहे जीवाच्या अवस्था आहे. तर भावनिक दशेमध्ये हा जीव वाहत न जाणं याचं नाव आहे यथार्थ सत्य. पटलं का तुम्हाला पुरुषोत्तम भाऊ? म्हणजे आपण काय बोलत आहोत, जीवन जगत असताना आपण सत्संगी लोकांनी काय केलं पाहिजे? कोणताही काळ येऊ द्या, अहंकार येऊच द्यायचा नाही, क्षमाच ठेवायची. क्षमाच ठेवली, अहंकार असं कसं मानते? कारण त्याला ज्ञान होते. ज्ञान असं आहे, आत्ता आपण 5 सूत्र सांगितलं ना, व्याधी, गरिबी, वेदना, बंधन तथा विपत्ती, या 5 गोष्टी जीवनात अनुभव येते ना तुम्हाला. व्याधी, रोग आहे ना, गरिबी, अडचण जाते, वेदना, बंधन, विपत्ती, याच 5 गोष्टी का नाही? तर ते आपल्या कर्माचे फळ आहे, दुसऱ्याला दोष द्यायचा प्रश्नच काय? हे आपल्या कर्माचे फळ आहे असं ज्ञान झालं का दुसऱ्याला दोष देतच नाही, नाही का? एक दिवस माझ्या तोंडावरच मला शिवे दिले एका जणानं, खूप विचित्र शिव्या देऊन दिल्या. आणि मग संध्याकाळी पण झालं का भाऊ जेवण म्हणे, मगच शिव्या दिल्या म्हणलं, आताच पुन्हा झालं का भाऊ जेवण म्हणते. तर मी विचार केला, मग शिव्या द्यायची वेळ जी होती तो पिऊन होता, आता त्याची उतरली. भाऊ म्हणायला लागला, गरमीच्या संबंधाने थंड पाणी जरी गरम झालं तरी पण ते गरम झालेलं पाणी पुन्हा थंड होणारच आहे, कारण स्वभाव मूळचा कोणता आहे? थंड. गरम काही मूळचा स्वभाव थोडाच झाला. गरम हे कोणाच्या तरी संपर्कानं झाले पाणी, ते गरम. पाण्याचा धर्म गरम नाही आहे, पाण्याचा धर्म कोणता आहे बाई? शीतलच आहे, मूळ स्वभाव. पटलं का? आधी होता वाघ्या, जन्म योगे झाला पाग्या, त्याचा मूळकोट जाईना, त्याचा येळकोट मावे ना, आणि मूळ स्वभाव काही आहे ना. तर हे आपण विसरून जातो त्यावेळेस. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला अडचणी केव्हा निर्माण होतात? आपण संतांचे वचन सोडून देतो, यथार्थ सत्य ठेवत नाही, जिथे तिथं वाहत जातो म्हणून. तर कुठंही वाहत न जाणं याचं नाव यथार्थ सत्य. पटलं? क्षमा, यथार्थ सत्य. आणि अग्नितत्व जे आहे त्याच्याऐवजी कोणतं आहे? शील तत्व. शील तत्वाचा मोक्षदायक धर्म कोणता आहे? स्थिर शांत, शांत राहणे, स्थिर बुद्धी, मोक्षदायक धर्म. म्हणजे तेज नाही, उग्र नाही, तीक्ष्ण नाही, तिखट नाही,
नाही का, तेज नाही, उन्मत्त नाही, हा स्थिर शांत धर्म तुम्हाला स्वीकारावा लागेल. आणि वायू तत्वाऐवजी कोणतं तत्व आहे? दया. दया तत्वांचा मोक्षदायक धर्म कोणता आहे? समता, विषमता नाही. दुसऱ्याचा भाऊ का आणि माझा भाऊ का, दुसऱ्याची बहीण का आणि माझी बहीण का, सम. दृष्टी ही सम असली पाहिजे. फक्त मदतीची, सहकार्याची, प्रेमाची, संरक्षणाची भूमिका ज्याच्या हृदयात राहते तो समत्व दृष्टी वागू शकते. मोहाची भूमिका असेल तर बहीण बिमार पडली तर 500 रुपये असाच देऊन देते, आणि शेजारीन बिमार पडली त्याने 50 रुपये उसने मागितलं तर देत नाही, मरते तर मर. ही विषम बुद्धी झाली. समबुद्धी, समदृष्टिकोन, तिथं मोहाचा पसारा नको. आणि आकाश तत्व आहे म्हणजे समानवायू तत्व आहे, याचा मोक्षदायक धर्म कोणता आहे? मिथ्याचा त्याग करणं, सत्याचं ग्रहण करणे. दुःखच का आले होते? आपण मिथ्याचं ग्रहण करतो म्हणून दुःख होते. आपल्या आटोक्यात नसलेली गोष्ट आपण करायला जातो म्हणून आपल्याला दुःख होते. अगोदरच ठरवायचं आपल्या आटोक्यातली गोष्ट कोणती. अशा प्रकारे पक्के तत्व पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. कच्चे तत्व सत्य, विचारशील, दया, धीरज कोणते तत्व आहे? पक्के तत्व. कच्च्या तत्वाचे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायूच्या, आकाशाच्या धर्मांनी जर आपण शरीराचा वापर केला तर दुःख. आणि सत्य, विचारशील, दया, धीरज याच्या धर्मांनी मोक्षदायक धर्माचा वापर केला तर माणसातल्या जीवनात दुःख नष्टून सुख प्राप्त होते. हा सिद्धांत समजला तुम्हाला? म्हणजे आपल्या जीवनात अडचणी का निर्माण होतात, व्याधी का निर्माण होतात, दुःख का येतात, याला कारणीभूत काय? आपण पक्के जे तत्व आहे, पक्के गुणधर्म आहे त्याचा स्वीकार न करता जीवन जगतो म्हणून. पटलं? तर आता आपल्याला काय करावं लागेल की जीवन जगत असताना मोक्षदायक धर्म कोणता आणि बंधनदायक धर्म कोणते याचा विचार करून शरीराचा वापर पुढं करावा लागेल. नुसता अभ्यास केल्यानेच होत नाही, होईल की नाही? वापर करावा लागेल. तर याच्यासाठी हंसदेयांच्या 5 तत्वांच्या 25 प्रकृती आहे. जसं आपण मागं स्थूलदेहाच्या 25 प्रकृत्या ऐकल्या ना बाई, नाही का? हाड, मांस, नाडी, त्वचा, रोम, चढण, वळण, धावन, प्रसरण, आकुंचन. पुन्हा कोणत्या? क्षुधा, तृष्णा, आलस्य, निद्रा. पुन्हा शुक्रशोणित, लाळमूत्र. आणि पुन्हा काम, क्रोध, लोभ, मोह आल्या ना स्थूलदेहाच्या. सूक्ष्मदेहाच्या कोणत्या आहे? आकाश तत्वाच्या. अंतकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकार. सूक्ष्मदेहाच्या आकाश तत्वांची प्रकृती. अंतकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकार. अंतकरण, मनबुद्धी, चित्त, अहंकारामध्ये हा जीव कोणते ध्यास ठेवते? सूक्ष्मदेहाचे ठेवते की नाही? हाडमास, नाडी, त्वचा, रोमचा जो ढाचा आहे या ढाच्यामध्ये कोणते संस्कार ठेवते? कर्माध्यासाचे. पटलं? कोणते ठेवते? कर्माध्यास. चढण, वळण, धावन, प्रसरण, आकुंचन आहे ह्या 5 प्रकृत्याचं कोणतं काम करते? इकडे धावायचं, तिकडे वळायचं, तिकडे पाहायचं, इकडे पाहायचं. चंचल गती. स्थिर होते का? नाही. असं प्रत्येक 25 प्रकृतीचे जे गुणधर्म आहे ते कर्माध्यासामुळे बंधायमान जीव हा कर्माध्यासामुळे त्या 25 प्रकृतीचा वापर करते. हा जीव पटलं? काम, क्रोध, लोभ, मोह, भय आहे याचा वापर करते. संत काय म्हणतात? कामाऐवजी शम आणा. क्रोधाविषयी क्रोधाऐवजी दम. काम जिकायचं असेल तर शम म्हणजे मनाला क्षमवा, थंड करा. थांब 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 थांब, शांत कर म्हणून. असं कसं? शांत 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 हो. दे त्याला पाणी, देव थोडंसं पाणी पे, पाणी पे. शांत हो अगोदर. धावत आला माणूस एखादं जाऊन त्याला काय म्हणतो? थांब 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 थांब, शांत होय. कामाला थांबवायचं असेल तर शम, मन शांत करा. क्रोधाला थांबवायचं असेल तर दम धरा, निग्रह. थांब थांब, दम धर, दम धर, नाही का? लोभाला थांबवायचं असेल तर तितिक्षा, सहनशीलता वाढवा. सहनशीलता नसल्यामुळे आपण लोभ वाढवतो. कसं होते का? तर महागाई वाढली, वातावरण असं झालं, कसं जी भावाची आता कोणाकडे ते पाहावंच लागते, बैल विकास लागते. अरे सण करा. का फरक? तिरू नाही पिकल्या, नाही पिकल्या तर नाही पिकल्या. वरण न खा, खाऊ, बाकी भाज्या खा, चटणी खा. लोक खाऊन राहिले ना, मोठे मोठे लोक. नाही पण त्या सवयी सकाळ संध्याकाळी वरण असल्याशिवाय जमतच नाही. मर मग. वरण असल्याशिवाय जमतच नाही. मग मरणाशिवाय दुसरा काही इलाज आहे? तू ना सवयी सशा लावून घेतल्या.
भिकारी तर भिकारी, पण बीजा दुनियाच्या पलीकडली, कसं जमल बाई, जमल का? अशा प्रकारे प्राप्त वेळ परिस्थिती ज्यानुसार आली तिथं मार्ग काढा, पर्याय शोधा. न्याय, पर्याय आणि उपाय असं माणसाला कधीच मनाला जागा नाही. या 3 गोष्टी नक्कीच आहे. न्यायनिष्ठ वागा, न्याय मिळेल. नसल जमत, पर्याय शोधा. पर्याय नाही झालं तर उपाय करा. 3ही गोष्टीनं माणसाला दुःखातून निघता येते. तुम्ही कितीही बोलाल तर संतांच्या सिद्धांताच्या पुढं तुम्हाला जाताच येत नाही, बोलायला जागाच नाही. तर अशा प्रकारे मोक्षदायक धर्मांचा स्वीकार करा आणि बंधनदायकाचा त्याग करा. तर हंसदेवांचं पहिलं तत्व आहे सत्य, आहे ना? सत्य. सत्य तत्वांच्या 5 प्रकृती आहे. तर मग तुम्हाला पाठच आहे. कोणत्या आहे का नाही? निर्णय, निर्बिंद, प्रकाश, स्थिर, क्षमा. जीवन जगत असताना मोक्षदायक धर्म कोणते? निर्णय. निर्णय कशाचा? भांडणाचा का लग्न जुळण्याचा? कोणता निर्णय? मग आपल्याजवळ निर्णय असला पाहिजे. कोणता? जड चेतनांच्या गुणधर्मांच्या भेदांचा. तुमची पत्नी आहे, तुमचा भाऊ आहे, तुमचा शेजारी आहे, तुमचा काका आहे, तुमचा दीर आहे, हे जे तुमच्याशी वर्तणूक करते, बोलते, चालते, याचा तुम्ही निर्णय करा की त्याच्याजवळ जडबुद्धी आहे का चेतनबुद्धी आहे, समज आहे का नासमज आहे, प्रेम आहे का ठसन आहे, हे तुम्हाला विचार करायला लागेल. जर तुम्हाला कल्याण साधायचं असेल तर. अपने सुधरा चित्त ही आया अपने काम, जो सुख चाहे मानवा तो मन पर. तुम्हाला तुमचं कल्याण करायचं आहे. तुमचं कल्याण करायचं आहे तर वागणं कोणाला बदलावं लागेल? त्याही ना का? ते कसे बदलवल? मग त्याला विचार करायला पाहिजे होतं ना, जी बाबाजी मा काही चुकून आहे का जी आपलं बोलणं. त्यांनी विचार करायला पाहिजे होतं. तुझ्याच जवळ विचार आहे तर तू विचार बाजूला सोडून वागायला लागला. ते तर विचारच नाही. ते का विचार करल? नाही का? ज्यांना निघायचं आहे त्यांनी विचार करायचा आहे. ज्यांना शांत राहायचं आहे त्यांनी विचार करायचा आहे. त्यांना रात्रभर झगडे भांडणच करायचं आहे, नाही का? त्यांना दुष्ट स्वभावानंच वागायचं आहे. त्यांचा धर्मच तो आहे. अडचण निर्माण करायच्या आणि अडचणीतच राहायचं. तुला नको आहे ते, तुला नको आहे तर तू कसा वागायचं हेच तू शिकलं पाहिजे. तर निर्णय म्हणजे निर्णय सत्यासत्य के साधन कहत विवेक, गही ताही कल्याण हो छुटे सब अविवेक. निर्णय सत्य काय आणि असत्य काय याचा निर्णय करण्याचं विवेक नावाचं साधन आहे. हा विवेक ग्रहण करणार तो त्याचं कल्याण, आणि विवेक सोडून जीवन जगेल त्याचं अकल्याण. म्हटलं का? आता आपल्याला विवेक करायला लागेल का हा माझ्याशी असा काऊन वागते, त्याची नासमज आहे म्हणून. नासमजी माणसाला क्षमा करायची, समजदार माणसाला डोक्यावर घ्यायचं. समजदार माणसाचे विचार डोक्यात घ्यायचे. म्हटलं का? आणि नासमजदार माणसाला काय करायचं? क्षमा करायची. कुठं भानगड राहिलं बाई? कुठं राहिलं का भानगडीचा? नास समजदार आहे का? ते काऊनजी असे माये भाऊ पण, काऊनजी मा पुतण्या तसा, काऊनजी मा शेजारी तसा, नास समज आहे म्हणून. मग नास समजी माणसाला काय करायचं? आहे दया, क्षमा, शांती हीच सात्विकांची संपत्ती. निष्ठुरपणे दंडावे विरोधका प्रति, यात सज्जनपण कसले? सज्जनपणा कसा तयार होईल? मग सज्जन कसं म्हणाल? कोणाला निष्ठुर होऊन समजा तुम्ही त्याला दंड द्याल, निष्ठुर होऊन त्याच्यावर रिपोर्ट कराल, निष्ठुर होऊन त्याला पोलिसाच्या ताब्यात द्याल, निष्ठुर होऊन 4 जण जमा करून त्याला मारमोदाड कराल, तर तुमच्याजवळ सज्जनपणा शिल्लक राहिला का दुर्जनपणा घेतला तुम्ही? नाही का? आजी हो, तो तर मूर्खच होता, पण यायला तसं नव्हतं करायला पाहिजे जी. हा शहाणा होता ना जी. 4 जण म्हणे की नाही, तो तर मूर्खच होता, पण यानं तसं नव्हतं करायला पाहिजे ना. मग तुम्ही सज्जन समजदार आहे, तुम्हाला कल्याण करायचं आपल्या जीवाचं. आपल्या जीवाचं जर कल्याण करायचं आहे तर काय करायला लागेल? आपल्याला विशेष समज घ्यायला लागेल. निर्णय कोणताही प्रसंग येऊ समोर, बाहेरून येऊ की स्वतःकडून प्रसंग तयार झाला, त्या प्रसंगामध्ये निर्णय करा. बिना निर्णयानं पाऊल पुढं टाकू नका. निर्णय कसा करा? आपल्याशी जो प्रसंग आला तो प्रसंग समजीचा आहे की नासमजीचा आहे हे तुम्हाला निर्णय करावा लागेल. पटलं का? आता समजा तुमच्या शेत आहे, धूर आहे, धुरामध्ये चंद्रशेखर समजा बैल राखत आहे, तो पाणी प्यायला गेला आणि त्याचे बैल तुमच्या तुरीच्या वरीत आले, तुरी खाल्ल्या. तुम्ही काय कराल?
का श्रीहरी हाय साखे की पाठवण कराल का? आता ती तर हंस ते आता तत्व समजून